आपण पाहत आहात जोश मराठी. पाहूया काही ठळक बातम्या. उन्हाळ्याच्या कडक झळा आणि आगामी पावसाळ्याच्या पार्श्वभूमीवर नागरिकांना अखंडित, स्वच्छ आणि सुरक्षित पाणीपुरवठा मिळावा यासाठी दर्यापूर अंजनगाव विधानसभा मतदारसंघाचे आमदार गजानन लवटे यांनी रविवारी सकाळी शहानूर जलशुद्धीकरण प्रकल्पाची प्रत्यक्ष पाहणी करून अधिकाऱ्यांचा आढावा घेतला. नागरिकांच्या आरोग्याशी कोणतीही तडजोड होऊ देणार नाही, दूषित किंवा अपूर्ण शुद्धीकरण झालेले पाणी नागरिकांपर्यंत पोहोचता कामा नये, असा स्पष्ट इशारा देत आमदार लवटे यांनी जलशुद्धीकरण प्रक्रियेची सखोल तपासणी केली. आज दिनांक 18 मे 2026 रोजी सकाळी 10:30 वाजता झालेल्या या पाहणीत त्यांनी प्रकल्पातील विविध टप्प्यांची माहिती घेतली. उन्हाळ्यात पाणी टंचाई निर्माण होऊ नये, तसेच पावसाळ्यातही नागरिकांना नियमित आणि सुरक्षित पाणीपुरवठा सुरू राहावा यासाठी आवश्यक त्या सर्व उपाययोजना तातडीने करण्याच्या सूचना संबंधित अधिकाऱ्यांना देण्यात आल्या. यावेळी महाराष्ट्र जीवन प्राधिकरणाचे उपविभागीय अभियंता विजय शेंडे यांनी शहानूर धरणात सध्या 42% जलसाठा उपलब्ध असल्याची माहिती दिली. या जलसाठ्यावर दर्यापूर आणि अंजनगाव तालुक्यातील तब्बल 156 गावांसह 2 शहरांचा पाणीपुरवठा सुरू असून दररोज सुमारे 50 लाख लिटर पाण्याचे शुद्धीकरण करून वितरण केले जात असल्याचे सांगण्यात आले. महाराष्ट्र जीवन प्राधिकरणाचे उपविभागीय अभियंता विजय शेंडे यांनी जलशुद्धीकरण प्रक्रियेबाबत माहिती देताना सांगितले की प्रथम पाण्यावर रासायनिक प्रक्रिया केली जाते, त्यानंतर फिल्टर प्लांटमध्ये गाळ वेगळा केला जातो आणि क्लोरीन गॅसच्या सहाय्याने निर्जंतुकीकरण करूनच नागरिकांना सुरक्षित पाणीपुरवठा केला जातो. या पाहणी दौऱ्यावेळी महाराष्ट्र जीवन प्राधिकरण दर्यापूरचे उपविभागीय अभियंता विजय शेंडे, अंजनगाव सुरजीचे उपविभागीय अभियंता अनिकेत केलो, शहानूर मध्यम प्रकल्प लघु पाटबंधारे विभागाचे उपविभागीय अभियंता श्रीकांत उमप, उबाठाचे जिल्हा उपप्रमुख महेंद्र दिपटे, कृषी उत्पन्न बाजार समिती संचालक विकास येवले, यश लवटे आदी मान्यवर उपस्थित होते. शुद्ध पाणी हा नागरिकांचा अधिकार आहे आणि त्यासाठी प्रशासनाने अधिक सतर्क राहावी, असा संदेश या पाहणीद्वारे आमदार गजानन लवटे यांनी दिला. जोश मराठी, अंजनगाव सुरजी.